औरंगाबाद न्यूज़ में आपका स्वागत है। अभी हम हथनूर गांव में यहाँ पर आए हैं और यहाँ के जो सरपंच है पवार सर, तो सर से गांव के बारे में पूरी मालूमात लेते हैं। और सर, हमारे चैनल पे आपका स्वागत है। और हथनूर गांव में कौन कौन सी समस्या है और जो सरकार की तरफ से योजना मिलनी चाहिए जनता को, तो क्या आपने इसका निवारण किया कि उस बारे में दर्शकों को पूरी माहिती? हथनूर गावात आजपर्यंत जेवढे कामं झाले नाही, 40 वर्षाच्या काळापासून एकनाथ शिंदे साहेब सरकार आल्यानंतर जेवढे कामं झाले त्याच्या अगोदर कोणत्या सरकारने परिणाम आमच्या गावात दिले नाही। रोड असो, रस्ते असो, पांधन रस्ते असो, पाणीपुरवठा योजना असो, PSCचं बिल्डिंगचं नवीन बिल्डिंगचं काम असो, सगळ्या बाबतीत आम्हाला मुबलक निधी मिळाला या शासनाच्या काळात। त्यामुळे आमचं गाव या शासनाच्या बाबतीत समाधानी आहे। सर, शासनाकडून जे योजना राबवण्यात येते, जसं मुख्यमंत्री लाडली बहन आणि घरकुल आवासची जे पंतप्रधान योजना आहे, तर आतापर्यंत गावातल्या जनतेला किती लोकांना भेटले त्याच्याबद्दल? लाडली योजनेअंतर्गत आतापर्यंत 850 फॉर्म भरण्यात आले आहे। त्याच्यात आमच्याद्वारे आता आपले फॉर्म जास्तीत जास्त प्रमाणात भरला जाणार। त्या बाबतीत शासनाने नियम शिथिल केल्यामुळे खूप प्रमाणात आता याचा लाभ महिलांना मिळणार आहे। आणि राहिला गोष्ट आता घरकुलचा विषय, घरकुलच्या बाबतीत आमच्या गावात आता प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 350 घरकुल मंजूर झाले होते। त्यापैकी आता 100 घरकुलाचं काम पूर्ण झालेले आहे। रमाई अंतर्गत, सबरी अंतर्गत सुद्धा घरकुलाचा खूप लाभ मिळालेला आहे। याच्यानंतर बी आम्हाला खूप यादीत असल्यामुळे मंजूर मिळण्याची शक्यता आहे। सर, हथनूरमध्ये शासनाकडे जी शाळा असते आणि कोणकोणती जनतेसाठी जी सुविधा असते शासनाची, काय काय आपल्या गावात? शासनाची सुविधा तर आता हथनूर गाव योजनेच्या अंतर्गत लाभ घेतात आहे। शासनाच्या योजना खूप चांगल्या, खूप योजना चांगल्या असल्यामुळे लाभ घेतात। शाळे किती आहे आपल्या गावात? शाळेवर बी खूप आता, कारण किती शाळे आहे आपल्या गावात? शाळा ना, आता पहिली तर 10वी आमची प्राथमिक आणि झेडपी शाळा म्हणून, नंतर आमचे कॉलेज आहे ते खाजगी कॉलेज आहे, पण ते BSMA आयुर्वेदिक कॉलेजपर्यंत आहे। त्याच्यामुळे आम्हाला शिक्षणासाठी बाहेर जावं लागत नाही। सर, हथनूरमध्ये गावात जनतेसाठी कोणती अशी समस्या आहे जे तुम्ही सरपंच आहात सर्वांना पहिल्यांदा त्याचं निवारण करणार? मोठी समस्या कोणती आहे? सगळ्यात मोठी समस्या होती रोड आणि पाणंद रस्त्याची। कारण शेतकऱ्यांना मूळ जो गाभा होता तो रस्त्याचा होता, पण घुमरे साहेब रोजगार हमी मंत्री झाल्यापासून त्यांनी जी योजना आणली मातोश्री पाणंद रस्त्याची, त्या योजनेअंतर्गत आमचे कमीत कमी 15-16 रस्ते मंजूर झाले। त्यापैकी 8 रस्ते पूर्ण करण्यात आले। हे सगळी कृपा घुमरे साहेबांची आणि एकनाथ शिंदे साहेबांची। त्या माध्यमातून शेतकऱ्याचा प्रश्न रस्त्याच्या माध्यमातून मिटला। आणि मेन रस्ता आमचा प्रवेशद्वार ते हथनूर गावापर्यंत आहे, तो रोड खूप खराब झालेला होता। तुम्ही येताना बघितला असेल, खूप खराब झालेला रस्ता आहे। पण त्या रस्त्यासाठी रावसाहेब दानवे केंद्रीय मंत्री असताना, रेल्वे राज्यमंत्री असताना त्यांनी आम्हाला 3 कोटी रुपये त्या रोडसाठी मंजूर करून देण्यात आले। 52 फुटाचा तो रोड होतोय। त्या रोडमुळे आमच्या गावाच्या मूळ याच्या गावात प्रवेशद्वार खुलं होणार आहे, सुंदर आमच्या त्या रोडमुळे होणार आहे। सर, आपलं पूर्ण नाव सांगून द्या। किशोर राजराव पवार, माजी पंचायत समिति मेंबर। अभी हमने हथनूर के जो सरपंच है किशोर पवार सर, उनसे पूरी जानकारी ली है कि गांव में कौन कौन सी समस्या है और अभी कौन कौन सी सरकार की तरफ से जो योजना मिलने वाली है और योजना का लाभ महिलाओं को मिल रहा है। तो सर ने बहुत ही अच्छे तरीके से बताया। और अभी महिलाएं भी यहाँ आई थी लाडली बहन की योजना के फॉर्म यहाँ भरे जाए। ऐसे खबरों को जानने के लिए देखते रहिए औरंगाबाद न्यूज़। मैं इब्राहिम। हमारे साथ में हथनूर के माजी सरपंच साहब भी मौजूद है और माजी सरपंच साहब से भी पूरी जानकारी प्राप्त करते हैं कि आप जो सरपंच थे तो आपके कार्यकाल में क्या क्या काम हुआ, अभी जो किशोर सर सरपंच बने हैं तो ये सरपंच के कार्यकाल में भी कैसा काम चला, उस बारे में उनसे मालूम। सर, हमारे चैनल पे आपका स्वागत है। अभी हमने दर्शकों को बताया कि आप माजी सरपंच थे, आपके कार्यकाल में क्या क्या काम हुआ और अभी क्या क्या काम हो रहा है? सर, हम दोनों मिलके गाँव का विकास कर रहे हैं। मेरा जो 2.5 साल का कार्यकाल था वो दोनों ही साथ में काम करके हमने गांव का जो समस्या था बढ़िया, गांव का रोड की समस्या थी वो मंजूर करा, गांव का PSC की समस्या थी वो भी अभी सरपंच साहब ने जो बता स्टैंडिंग वो हमने मेरे कार्यकाल में मंजूर करा। 3-4 KTUR मंजूर करे। जो हमारे गांव में मेरे कार्यकाल में मैंने जो 70 कोटी रुपए के काम हमने आज तक पंचायत से लाए, 70 कोटी रुपए के।
गाँव में लाए हुए। सर आपका नाम बताइए। कैलाश माणिकराव अकोलकर, उपतालुका प्रमुख शिवसेना माजी सरपंच। 8:30च्या आसपास फॉर्म भरण्यात आलेले आहे। आता आज हातनूर गावामध्ये ग्रामपंचायत हॉल आणि महादेव मंदिरामध्ये कॅम्प चालू ठेवण्यात आलेला आहे। त्या योजनेअंतर्गत लाडली योजनेअंतर्गत फॉर्म भरणं चालू आहे। सर जे लाडली बहीणची जी योजना आहे त्याच्या अंतर्गत जे पेपर लागतात त्यामध्ये अटीतुटीची जे महिलाकडे TC असतात, कोणाकडे आधार कार्ड नाही, त्याच्याबद्दल काय म्हणतात? आता जे फॉर्म पहिले जी शासनाने योजना चालू केली होती त्या अंतर्गत जे पेपर लागत होते ते बरेच सुधारणा शासनाने केल्या। त्याच्यात आता ऑफलाईनसुद्धा अर्ज भरण्यात येत आहे। नंतर त्या अंगणवाडी कार्यकर्त्याच्या मार्फत ते आता शासनाकडे सरांनी सांगितले की लाडली बहीणची हातनूरमध्ये स्कीम चालू आहे, आपण सर्व महिला इथे आहे, तो आपल्याला लाभ मिळाले का? कितीपर्यंत लाभ भेटण्याची शक्यता आहे तुम्हाला? लाभ आता शासनाने जे जाहीर केले 1,500 रुपये महिना प्रत्येक महिलेला लाभ भेटणार आहे। आता सध्या तरी आम्ही फॉर्म भरून देतोय महिलांचे, आता शासन काय करते ते शासनाचे निर्णय ठरतील। काय महिलांचं म्हणणं आहे की जे पेपरची जी अटी आहे, कोणाकडे पेपर कमी आहे, त्याच्याबद्दल काय म्हणणं? शासनाने सुरुवातीला जो GR काढला होता त्याच्यामध्ये अटी जास्त होत्या, पण नंतर ते शिथिल करण्यात आलेलं आहे। जे आता जे आपल्याला जे डॉक्युमेंट लागतात ते प्रत्येक डॉक्युमेंट प्रत्येक महिलेकडे अवेलेबल आहे, त्याच्यामुळे कोणाला जास्त त्रास होईल असं काही अटी सध्या तरी नाही आहे। आपलं शिक्षण कितीपर्यंत झालं? माझं शिक्षण BSc झालेलं आहे। आपलं पूर्ण नाव सांग। माझं नाव गीता विजय सैतवाल, मी अंगणवाडी कार्यकर्ती हातनूर अंगणवाडी क्रमांक 6। जे महिलांनी प्रतिक्रिया दिली की लाडली बहीणची योजना हातनूरमध्ये चालू आहे, आपण काय काय मार्गदर्शन करतात? मी त्यासाठी थांबलेलो मी सकाळपासून। आता माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी आपल्याला 3,000 लोकसंख्येपेक्षा जास्त तिथं लोकसंख्या आहे, तिथं आपल्याला 25 ते 27 या तारखेअंतर्गत कॅम्प घेण्यासाठी सांगितलेले आहे। आपल्या गावाची लोकसंख्या जास्त असल्यामुळे इथं आपण कॅम्प आयोजित केला आहे आणि कॅम्पमध्ये कुठल्याही महिलेला काही अडचण वगैरे असेल तर त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी स्वतः थांबवलं इथं। अटीसाठी त्याचं आपण शिथिल केलं शासनाने, आधीसारखं ठेवलेलं नाही तिथं। किती महिन्यात आता नोंदणी झाली? आता 830पर्यंत आपली संख्या झालेली आहे। आज आपण आता ऑफलाईन सगळे एका ठिकाणी बसून नंतर आपण ते सगळे ऑनलाईन करणार आहे। आपलं पूर्ण नाव सांग। निलेश रामलाल चव्हाण। आपण माजी सरपंच आहे सर, गावातली कोणकोणती समस्या आहे ज्याचं निवारण केलेलं होतं आणि जे आत्ताचे जे सध्याचे सरपंच साहेब आहे त्यांनी कसं काम केलं त्याच्याबद्दल पूर्ण माहिती? गावामध्ये आम्ही जेव्हा आमच्या निवडणुकीमध्ये ग्रामपंचायत ताब्यात घेतलं, आमचा सर्व मेंबरचा ठरलेला 2.5 वर्षाचा सरपंचाचा कार्यकाळ होता। माझा कार्यकाळ संपल्यानंतर आता जे स्टँडिंग सरपंच असे किशोर म्हणजे पुष्पाताई किशोर पवार यांच्याकडे मी 4 सरपूट केला। आम्ही आमच्या 2.5 वर्षाच्या काळात दोघांनी बरोबर राहून गावात पाणी पुरवठा जलमिशनची योजना 3.25 कोटीची मंजूर केली। आम्ही PSCची बिल्डिंग खराब होती ती आम्ही 6.5 कोटीची नवीन मंजूर केली। तो गाव ते बसस्टँडपासून तर गावापर्यंत रोडची समस्या, तो दुहेरीकरण रोड असा आम्ही 3.5 कोटीचा मंजूर केला। गावात पानंद रस्ते मुख्यमंत्र्याच्या व रोजगार घुमरे साहेबांच्या सानिध्यातून आम्ही 16 पानंद रस्ते मंजूर केले, सिमेंट रस्ते मंजूर केले, सिमेंटाचे ब्लॉक केले। आम्हाला घुमरे साहेब व अल्पसंख्याक अब्दुल सत्तार यांच्या माध्यमातून आम्हाला 3 KTवर गावामध्ये मंजूर नवीन झाले। त्यामुळे आम्हाला ह्या सरकारच्या काळामध्ये गावाच्या विकासामध्ये खूप असं काही मिळालं व मिळत राहणार आहे। मी सध्या आम्ही सर्व संचालक आमचे सर्व सदस्य 13 एका रूपाने एका जुटीने सर्व गावाच्या विकासामध्ये भर घालत। आपलं पूर्ण नाव सांग। माझं नाव कैलाश माणिकराव अकोलकर, माजी सरपंच तथा उपतालुका प्रमुख शिवसेना शिंदे।